हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टदेवताय नमः. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्टकृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. शिवशानात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, सर्व धर्म समभाव या मालिकेत आज मी आपणास ख्रिश्चन धर्माचे काही संदेश जे ईश्वर पुत्र येशूने सर्व मानवासमोर मांडले आहेत ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, ख्रिश्चन धर्माचा संस्थापक येशू ख्रिस्त यांचा जन्मदिवस 25 डिसेंबर 2024 अर्थात आजच त्यांचा हा जन्मदिवस सर्व देशांमध्ये साजरा होत आहे. मित्रांनो, ख्रिसमस अर्थात नाताळ सण आपण म्हणून ओळखतो. मित्रांनो, रोमन साम्राज्यात लोकांचा अतोनात छळ होत होता, म्हणूनच नवीन धर्माचा उदय झाला. मित्रांनो, येशू ख्रिस्ताने आपल्या धर्माद्वारे सर्व मानवजातीला ईश्वरपर्यंत संदेश दिला. तो संदेश मी या ठिकाणी आपणासमोर सविस्तरपणे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मित्रांनो, ख्रिश्चन धर्मात अनेक पंथ असले तरी येशूची शिकवण सर्वांना मान्य आहे. मित्रांनो, तशी ती सर्व मानवांनाही मान्य आहे. मित्रांनो, कोणत्याही लहान मोठ्या जीवाची हत्या करू नका, म्हणजे हिंसेला या ठिकाणी बंदी आहे. अहिंसा परमो धर्म हे तत्व या ठिकाणी अंगीकारले आहे. कोणत्याही प्रकारचा व्यभिचार करू नका, हेही महत्वाचे. मित्रांनो, आपण आपल्या धर्मामध्ये अनेक कथांमध्ये आपण ऐकतो, रामायणामध्ये ऐकतो. मित्रांनो, की एक पती एक पत्नी व्रत, पतिनिष्ठा किंवा पत्नीनिष्ठा जो धर्म आहे तो धर्म महत्वाचा असतो. मित्रांनो, याचे अनेक उदाहरण आपल्या हिंदू धर्मामध्ये आहेत. आपल्याला शाप देणाऱ्याला देखील आशीर्वाद द्या. एखाद्याने आपल्याला शाप दिला तर तरी देखील त्याला आशीर्वाद द्या. तुझे चांगले हो, कल्याण हो असे म्हणायला मागे पुढे पाहू नका. सर्वांशी प्रेमाने वागा, द्वेषाने वा तिरस्काराने वागू नका. मग तो कोणी असो, समोरचा स्त्री पुरुष, लहान मोठा, श्रीमंत गरीब, कसाही असो. लोकांनी आपल्याशी चांगले वागावे असे आपल्याला वाटत असेल तर आपणही त्यांच्याशी चांगले वागले पाहिजे. हा महत्वाचा संदेश आहे. मित्रांनो, कारण आपण बऱ्याच ठिकाणी अपेक्षा करू, अरे हा माझ्याशी असा का वागला, पण तू त्याच्याशी कसा वागलास. आपण जर लोकांशी चांगले वागले तर लोक आपल्याशी चांगलेच वागतील. मित्रांनो, हे लक्षात घ्या. आपल्या एका गालात कोणी मारले तर आपला दुसरा गाल पुढे करा मारण्यासाठी, पण सूड भावना मनात अजिबात आणू नका. मारण्याच्या वतीने परमेश्वराजवळ उलट क्षमा मागा. हे ईश्वरा, आपण त्याला आपल्या मोठ्या उदार मनाने माफ करा, उलट अशी प्रार्थना करा. मित्रांनो, पहा मित्रांनो, किती उदार मन आहे येशूने जे या ठिकाणी संदेश सांगितला आहे. नाही तर आपण कोणी आरे म्हटलं की आपण पुरे म्हणतो. मित्रांनो, हे तिथेच भांडण सुरू होतं. हा प्रकार येशूला अजिबात मान्य नाही. मित्रांनो, आपण प्रतिकार करायचा नाही. प्रतिकार जर केला तर त्याच्यात आणि आपल्यात काही फरक राहणार नाही. मित्रांनो, दया, क्षमा, शांती आपल्या मनी ठेवा, आपल्या कृतीने ते जगाला दाखवा. हीच अशीच वेळ असते ही दया, क्षमा, शांती दाखवण्याची. मित्रांनो, मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे. दुःखी पीडितांचे दुःख दूर करा. आपल्या यथाशक्तीने त्याला सर्वतोपरी मदत करा. मित्रांनो, जे काही तुम्हाला शक्य होणार आहे ते करा. अन्न, वस्त्र, काही धन दौलत, काही जे काही असेल त्याला ज्याची गरज आहे त्याला ते पुरवण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, निस्वार्थ रीतीने कर्म करा, फळाची अपेक्षा करू नका. भगवान भगवान श्रीकृष्णाने आपल्याला गीतेमध्ये हाच संदेश दिला आहे.
दयाळू आहे. कोण? ईश्वर. तो तुम्हाला नक्कीच तुमच्या परोपकारी कर्माचे चांगले फळ देईल. यावर विश्वास व श्रद्धा ठेवा. तरच आपण फळाची अपेक्षा करू शकणार नाही. जर विश्वास नसेल, श्रद्धा नसेल, तर मग मात्र आपण यापासून मला काय मिळणार आहे, मला काय प्राप्त होणार, असा विचार करून आपण कर्मकांड करणार आहोत. तर हे अत्यंत चुकीचे आहे मित्रांनो. मानवाच्या मूलभूत गरजा तो जाणतो. आपल्या भक्ताला काय हवे, आपल्या पुत्राला, मानवाला काय हवे, हे तो जाणतो मित्रांनो. त्यामुळे आपण मागायचे नाही. मी माझ्या अनेक व्हिडिओमध्ये सांगतो, गणेश बाप्पाला देखील आपण काही मागू नको. कोणालाही, कुठल्याही देवतेला, देवीला मागायचे नाही, कारण ते जाणतात, ते सर्वज्ञानी आहे. आपल्याला काय हवे नको ते जाणतात आणि ते देतातही. तोच तुम्हाला देणार आहे. तो तुमच्या भावाचा प्रेमाचा भुकेला आहे. फक्त तुम्ही त्यावर सोज्वळ सात्विक प्रेम करा. आपल्या तन मन धनाने पूर्णपणे त्याला समर्पित व्हा. मग पहा त्याचा चमत्कार. अर्थात इतकं काही तो फळ देईल की आपण विचार देखील करू शकणार नाही मित्रांनो. कुणावर मात्र टीका करू नका, दोषारोप करू नका, इतरांचे दोष पाहू नका. अशाने आपले अंतःकरण अशुद्ध होते. उलट अंतःकरण शुद्धी फार महत्वाची आहे. ती असल्याशिवाय आपल्याला सद्गुरू भेटत नाही मित्रांनो. गुरु आपण सहज विधीनुसार करून घेऊ शकतो, पण सद्गुरू भेटण्यासाठी अंतःकरण शुद्धी हवी. ती वेळ आल्यावर आपोआप आपल्याला सद्गुरू भेटतो मित्रांनो. त्या आधी स्वतःचे परीक्षण करा. आपल्यातील दोष शोधा. आपल्यात काय दोष आहे. आपण इतरांचे दोष सहज पाहू शकतो, पण आपल्यातील दोष आपण पाहू शकत नाही. आधी ते घालवा. असतील दोष तर त्याच्यातील काही सद्गुण शोधा. समोरच्या मधील काही सद्गुण शोधा. कारण प्रत्येकामध्ये गुण, सद्गुण, दुर्गुण हे असतातच. तर इतर आपले दुर्गुण आपण दूर करायचे, इतरांचे सद्गुण आपण आत्मसात करायचे, तेव्हा आपले अंतःकरण शुद्ध होईल मित्रांनो. आपल्या धर्मासाठी माझ्यासारखे बलिदान करायची वेळ आल्यावर आपल्यावर तर सदा तत्पर राहा, हे ठणकावून येशू ख्रिस्ताने मानवाला, आपल्या अनुयायांना सांगितले मित्रांनो. मागे पुढे अजिबात पाहू नका. आपल्या जीवाची पर्वा न करता इतरांचे जीव वाचवा. जर अशी वेळ आपल्या समोर असेल तर आपल्यातील षड्वकार त्यागून सद्गुणी होऊन जीवन जगा. आपल्या धर्माला एक प्रेम धर्म समजा. हा प्रेमाचा आहे. प्रेम द्या, प्रेम घ्या, जे आपण अनेक गीतांमध्ये पण ऐकतो मित्रांनो. आचरणपूर्व निष्ठा आणि भाव या आपल्या धर्मात आहे मित्रांनो. गोरगरिबांना काही मदत करा, दान धर्म करा. कोणाकडूनही काही फुकट घेऊ नका. मग ते काही अन्न असो, वस्त्र असो, काही असो मित्रांनो. विनाकारण शब्दावर शब्द कुठल्याही कारणासाठी घेऊ नका. धर्म धर्मशास्त्र विहित कर्म करा. धर्मशास्त्र निषिद्ध कर्म टाळा. ही आपल्या धर्मातही हेच सांगितलेले आहे मित्रांनो. एकमेकावर प्रेम करा. आपल्या शत्रूवर देखील प्रेम करा. आपल्याला त्रास देणाऱ्या व्यक्तीबद्दल ईश्वराकडे प्रार्थना करा. परिणामी आपण स्वर्गातील देवांचे लाडके होऊ. अशा पद्धतीने आपले आचरण असायला हवे. निसर्ग, मानवी आजार, मानवी अपंगत्व, भूत पिशाच, सैतान, अशुद्ध आत्मा व मृत्यू संबंधी अनेक दैवी चमत्कार अवघ्या शेवटच्या 3 वर्षात येशूने करून दाखवले मित्रांनो, आणि स्वर्गात स्थान मिळवले. हे माझे नाही, तर त्या परमेश्वराचे आहे. त्या परमेश्वराचे ते सामर्थ्य आहे. आपण म्हणतो ना, हे माझे नाही, हे ईश्वराचे आहे. तेव्हाच आपले अंतःकरण शुद्ध होऊ शकते. आपण माझे माझे म्हणत बसलो तर मग आपला अहंकार वाढतो. देवावर आपण विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा. ती जर नसेल तर काहीच होणार नाही मित्रांनो. जीवनात अनेकदा आपण अनेक जन्म भटकतच राहणार मित्रांनो, पण कधी आपल्याला ईश्वराचा थांगपत्ता लागणार नाही. जीवनात अनेकदा आपल्याला त्याची प्रचिती येईल. यात तीळ मात्रही शंका नसावी मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा येशूच्या संदेशासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याण. हरिओम. शिवशंभो महादेव.